नमस्कार, एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार, मी तुमचा लाडका आणि नवीन होस्ट. पहिलंच साहस करतोय मी हे होस्टिंगचं. इथे आपल्या सोनी मराठीच्या 8 तारखा उभ्या आहेत. 8 आल्या होत्या, पण ती जी माझी जाऊ आहे बिचारी ती एकदम सुगरण आहे आणि आम्ही विसरलो की आम्ही चकलीचं पीठ भिजवलं होतं. तर एवढे पाहुणे आले, म्हटलं आता ते खोळंबायला नको, म्हणून मग ती चकल्या करायला घरी धावलेली आहे आणि मी किल्ला लढवते. बरं बरं, म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आहात बडे कुटुंबाचे, बरोबर आहे. तर आता आपण वळणार आहोत काही गमतीदार गोष्टींकडे. तर तुम्ही सगळ्या तारका आहात. काही जणांचे नवरे आहेत या तुमच्या सिरियलमध्ये, तुमच्या सिरियलमध्ये काही जणांचे नवरे होणार आहेत. तर आता आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत. तुम्ही उखाणे घेणार आहात त्या नवऱ्यांच्या नावाने. मी घेऊ उखाणा प्लीज. अगं आज आता मी ठरलंय ना, मी करायचं होस्टिंग. नाही होस्टिंग तूच कर, उखाणा मी घेते. बरं ठीक आहे, आपण बालहट्ट आहे हिचा, आपण उखाणा. चांगलाय. ऐका मंडळी. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. वा वा वा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. लग्नाची सगळी तयारी झाली आहे, पण नवरा मुलगा तर मिळायला हवा. वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात आहे. वधूवर सूचक मंडळाचे पैसे तिने वाचवलेले आहेत. तिने कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे की मी आहे, यंदा कर्तव्य आहे. त्यामुळे या ऑडिशन्स लवकर सुरू होतील. आम्ही डेट्स खाली स्क्रोल आहे तो बघा तुम्ही, तो ऑडिशनचा स्क्रोल तुम्हाला दिसेलच. धन्यवाद. पुढचं माझ्याकडे आहे सूत्र. तर आपण आता वळणार आहोत पुन्हा आपल्या उखाणांकडे. तर तुमचे जे काही नवरे आहेत त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता, किंवा समीर राव असं नाव घ्या आणि तुम्ही उखाणे घ्या पाहिजे तर. नाही, जाऊ नका, जाऊ नका. सॉरी, नको. समीर राव नको. तुम्ही तुमचं घ्या, किंवा अमुक असं घ्या. अमुक असं घेतलं तरी चालेल. हा, तर तुम्ही आहात हर्षदाजी. तुम्ही पहिला उखाणा घ्या. पथ्य काही सांभाळत नाही, सतत खातो भजी आणि वडापाव. मकरंद रावांना सुबुद्धी दे, देवा मला पाव. वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. बने कुटुंबाने ओपनिंग जबरदस्त केलेली आहे. आपण आता रियाकडे येऊया. रिया, तुझ्या त्याच ॲटिट्यूडमध्ये उखाणा घे. ओ येस. सो जयदत्त आणि माझं फारसं खरं तर प्रेम नाहीच आहे, फारसं काय अजिबातच नाहीये. सो उखाणा मी त्याच गोडीने घेणार आहे. रिया वर्दे घेते उखाणा, प्लीज केअरफुली लिसन. वा. जयदत्त काळेचं नाव घेते, त्याला शिकवणारे मी एक दिवस जबरदस्त लेसन. क्या बात है. ऑलमोस्ट स्क्रीन प्ले एवढा तो मोठा होता, पण एनिवे काही हरकत नाहीये. तर आता आपण येणार आहोत कॉन्स्टेबल अवनी यांच्याकडे. तुमच्या भारदस्त आवाजात एखादा उखाणा. छुन्नुक जात होते, खिडकी वाट पाहत होते, तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी देते वाण्याला, हंडा आणते पाण्याला, पाणी आणते गंगेचे, मखर बनते भिंगाचे, एका मखरात 1 डोळा, दुसऱ्या मखरात 2 डोळे, तिसऱ्या मखरात बाळ खेळे, बाळाच्या हातात चांदीची डब्बी, चांदीच्या डब्बीत पैका, PSI संकेत वाघांचं नाव घेते, बाबांची राजकन्या. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. जगातला सगळ्यात यमक नसणारा उखाणा आज आपण सगळ्यांनी ऐकला. अजून 2 मिनिटं झाले असते तर ब्रेक असा आवाज ऐकू आला असता तिकडे. एनिवे, आपण पुढे वळणार आहोत काटे कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्याकडे. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता. प्रभाकर रावांचं नाव घेते, तुम्हा सर्वांकरिता. क्या बात है. तर आता आपण वळणार आहोत शरयू काटेकडे. शरयू माझं नाव, आसोला माझं गाव. वा. नवरी मिळे नवऱ्याला, रोज रात्री 8 वाजता सोनी मराठीवर बघा, आणि जर ते मिस झालं तर 11 वाजता बघा, त्यानंतर दुपारी 1 वाजता, परत संध्याकाळी 8 वाजता बघा, पण नवरी मिळे नवऱ्याला नक्की बघा. क्या बात है. आउट ऑफ द स्टेडियम असा हा उखाणा होता. आता आपण वळणार आहोत कावेरीकडे. छोटा पॅकेट डबल धमाका. येस. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या, अमुक तमुक रावांचं नाव घ्यायला सांगत होता हा. ये टकल्या.
वा 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 वा. वा वा वा. तर पुढे मी जातोय पूर्णाकडे. दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल. वा. अमुक तमुक रावांचं नाव घेते. असं का बघतोय? मला माहितीये मी दिसते ब्युटिफुल. ओ लवली, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा हो. उखाणे झाल्यावर आपण आता वळणार आहोत एका प्रॅक्टिकल खेळाकडे. मी पण घेऊ का उखाणा? प्लीज प्लीज सर, प्लीज घ्या, प्लीज घ्या सर. मी काय राजकन्येमुळे प्रभावित होऊन मी पण एक लिहून काढला बरं उखाणा. हांड्यावर हांडे 7 हांडे, हांड्यावर हांडे 7 हांडे, त्यावर ठेवली परात, परातीत घेतले गहू, दारात आला भाऊ, भावाने दिली नथ, नथीनं राखते पत, गव्हाची केली खीर, खायला बसले दीर, दीरानं मागितलं पाणी, सांगितलं नंदेच्या कानी, कानात होते डूल, डुलाची पडली हुल, हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला येड्यांच्या घरी पाठवलं. आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई. मी यांना सुद्धा विनंती करतो एखादा सुंदरसा उखाणा तुम्ही घ्या. समीर, मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे. नक्कीच. त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे. देवात देव महादेव, देवात देव महादेव, महादेवासमोर असतो नंदी, आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी, म्हणूनच गावात केली दारूबंदी. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे. आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहे ते बघा. तुमच्या समोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत. मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डाएट कॉन्शियस आहात. आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो, तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत. बऱ्याच जणी सेटवर डाएट आहे असं म्हणतात आणि बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे आहेत. ते आमच्याकडे आहेत. तर तुम्ही एखादं जर त्याच्यावर नकार देत असेल मी खाऊ शकत नाही तर ते फोटो आम्ही जनतेला दाखवू शकतो. त्यामुळे हे लाडू तुम्हाला खायचे आहेत. नियम असा आहे 1 मिनिट तुम्हाला मिळणार आहे, फक्त 1 मिनिट. या 1 मिनिटात जो कोणी सगळ्यात जास्त लाडू खाईल तो ही स्पर्धा जिंकेल आणि त्याला आधीचे मार्क्स आणि हे मार्क्स असे ॲड करून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. रूल असा आहे की तुम्ही आता लाडू खायला घेतलात, 1 मिनिट झालं, मी थांबवलं सगळं, की तोंडात लाडू असला तरी हरकत नाही आहे. अच्छा. पण हातात असता कामा नये. लक्षात आलं? ओके. प्रत्येकाला लाडू समसमान देण्यात आलेले आहेत. तर आता आपण सुरू करूया आपल्या स्पर्धेला. तुम्ही सगळे तयार आहात? सगळ्यांनी हात असे ठेवा. मी 1 2 3 म्हणेन, तुम्ही सुरू करायचे. 1 2 3. कम ऑन, काटे की टक्कर है. कम ऑन, एक खाल्ला सुपर. कम ऑन, जिंकायचंय फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइज आहे, फर्स्ट प्राइज आहे. 30 सेकंद उरली आहेत. कम ऑन. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. माझे एवढेच उरलेत. आत्ताच दाखवून ठेवते बघ. या बाजूला खूप भ्रष्टाचार झालेला आहे. तर आता खेळाचा राऊंड झालेला, एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता वेळ झालेली आहे विजेती कोण आहे हे बघायची. आणि या 7 तारखांपैकी विजेती आहे कॉन्स्टेबल अवनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एवढ्या सिन्सिअरली लाडू खाताना कधीच कोणाला बघितलं नाही. शेवटी तिने कोंबला एक अख्खा लाडू असा. तुम्हाला मिळालेलं आहे पहिलं बक्षीस. तर मी आपल्या दोन्ही सरपंचांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप होईल.